नमस्कार मंडळी, मी विकास नायकरे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या VN ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आलो आहे आम्ही प्रल्हाद भोयर यांच्या फार्म हाऊसवरती. आज आमची पुन्हा एकदा तिथेच आलो आहे की जिथे दरवर्षीप्रमाणे आमची कॉलेजची मैत्री ताजी होती आहे. तर मित्रांनो, आज करणार आहोत आम्ही पोपटी. आणि पोपटी म्हटलं की पोपटीचं जाळ, वाफाळलेला सुगंध आणि ही जुनी अशी जिगरी मैत्री. नाव सांगा ना. तर हे अमित चौधरी आहेत, हे आमचे गणेश भाऊ आहेत, हा आमचा सागर, हा बजरंग, हा अखिलेशचा भाऊस ना, मनीष, आणि तुम्ही शैलेश, हा अखिलेश, आणि प्रल्हाद, हा निलेश. तर चला, आमची पोपटी सुरू आहे आता. आम्ही लेट झालो जरा यायला. तर सगळेजण आपल्याला मजा घेतात ते पोपटीची. चांगली थंडी पडली आहे. तर थोड्याच वेळात आम्ही आता पोपटीला सुरुवात करणार आहे. अरे पिशवीत आहे. सागरने सगळा पुढाकार घेतलाय पोपटी बनवायचा. तर प्रल्हाद मस्तपैकी गवत टाकतोय पोपटीवरती आणि त्याला असं जाळ आणतोय. तर निलेश पण टाकून बघतोय. निलेशने पण घेतली पेंडी गवताची. विकास हाताने ढकल ना. आता गरम झालं. हे हा कुठला ऍपलचा घेतला तुम्ही काय क्लास धरून ठेवले मला ते टाक 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 काय दवा देईल त्याच्या सगळा टाक आणि बुटा सांभाळ पटापट टाकत फिर. गोमूत्रामध्ये इतकं काय गुण सुधारत ना की जे आपल्याला शरीराला खूप आवश्यक आहेत. प्यायचा कसा ताजा एकदम डायरेक्ट मिक्स करून काढायचा. ताजा फ्रेश पिल्याला पण ना गोमूत्र आहे ना, फ्रेश काढायचा, त्याला गाळायचा आणि एक गुड फक्त घ्यायचं बस. आई पाच तर दिवाळी टाकायच्या औषध याला नाही दिली का? याला दे ना. गोमूत्राच्या औषधात नाकान टाकायचा, कानान टाकायचा, डोळ्यान टाकायचा. कान घाण पाहत असेल की पाणी तसं काढायचं. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलो आहे की जिथे शांतता आणि समृद्धी दोन्ही पाहायला मिळते. माझा मित्र प्रल्हाद भोयर यांनी गीर गायींची एक अतिशय सुंदर गोशाळा उभारलेली आहे. आणि हे इथे आपल्याला कामगार असतात, त्यांना इथे राहण्याची सोय केलेली आहे मस्त. त्यांनी मस्तपैकी दूध वगैरे तापवले, ते पण कशावरती, याच्यावरती. हा यांचा संसार आहे इथे. मित्रांनो, गीर ही गायी त्यांच्या दुधासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. इथली प्रत्येक गाय एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाढवली जाते. तुम्ही बघू शकता गोशाळा किती स्वच्छ आहे. गायींना पिण्याचे पाणी सुद्धा तसेच राहण्याची सोय उत्तम प्रकारे केलेली आहे. गीर गाईचे दूध आणि त्यापासून मिळणारे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. जर कोणाला देशी गायींचे शुद्ध उत्पादनाचा जर लाभ घ्यायचा असेल तर गोशाळेत भेट देऊ शकता. चला, आता आपली पोपटी झाली असेल. आता बघू आपण कुठपर्यंत आलं आपला. काहीतरी आम्हाला कोणी फोन नका करू म्हणा. भाऊ ढकल इकडे येईल ओरता. जय श्रीरामचं केला म्हणतो चिकन खाताना. जय श्रीराम. काढ काढ तिची तर काशी होईल. काढ ती. असाच उभराच उचल सागर त्याला. थांब, याला इकडे पलटी मारायला लागेल. व्हेज आहे आमचा, व्हेज. नको नको बाबा बाबा. तर शेवटचं राहिलं अजून मटका, एक नॉनव्हेजचा आहे. नॉनव्हेजच आहे ना? हो मिरची करामत.
तोंड घ्या बाजू पल 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 टाकी चल तरी हा टाके अंगावर घालून ठेवलं मग रे नाही रे तिशा आईला बनवले कोणी ह्याच्यावरती स्मेल ना शाबास किती मला या पाटा ढोकरायला सगळे ते बॅट घेऊन ये ठोकतो याच्यावर चिकन असते ना रे निलेश अंगावर मग फटका बसला तर तटका बसेल ती पण व्हेजिटेरियन ही एकच वेज आहे सुरू दे सगळे होताला तो बरं त्याशी निघणार नाही होत परत होत खाल्लंय तू चिकन आयला पाप आम्हाला लागेल तर शिजला बोलतो ना तू हे तुम्ही टाकू नका हे व्हेज नॉनव्हेज वाले घेऊ नका व्हेज वाल्यांचं जरा तू खा ना बघ नाही हे पण शिजले थांब निलेश निलेश थांब आपलं हे आपलं पत्रावळा घालत ते एकत्र आक्रमण त्या टेबल राहून आमच्या इथं व्हेज आहे आम्ही दोघंच फक्त व्हेजिटेरियन आहे आणि या मुली आणि हे बघा यांच्या इकडे नॉनव्हेजचं कारभार चालू आहे चल निघ तू मालकरेस तू चल मग काय झालं मला बघतो ना मी नको बघू बघायचं पण नसतं. बघलं बी खातं असं कसं बघायचं जर येऊ का मग काय सोयाबीन हे कुठं गरम तर आला भाऊ निघतो ना बाहेर त्या पाल्या नाटाकल्या ना तो याला म्हणतात पोपटी भारी लागतं अरे एजंट शिंगा आहे ना पोपटी खायला आम्ही लोणावळ्यावरून लवकर हे बाबा तुझा काय काम अरे मी काय बोलतो तू तिकडे कुठं झाला हो या ना ये तुम्हाला पण यांना पण द्या हो ना हा व्हेज पकडे खाता व्हेज पकडला कोण नाही आमच्याकडे आहे फक्त ते किती जण आहोत आणि हे सगळे वालाच्या शेंगा घोड आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोड आलं ऊंट आलं माकड आलं कोकाड आलं बोकाड आलं लबाड लांडग ढोंग करते लपाट लांडग ढोंग करते लगीन करायचं सण करते बगडवान करते जय श्रीराम वा 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 वा
अरे हातात नव्हता टाकायचा तू फालतू मध्ये चौका झाला. आता सरळ व्हायचा माझ्या दोन गाड्या तिथे आली तू 50 ठेवून देशील. त्याच्या पुढे टाक. झाले तू मागेच ना. छत्तीस बरोबर आहे. तीन कुठला रे चौपट मस्त मस्त आउट ले बेटा लागते. हे एकच रन हे अरे काय तोबड फुटला असा आता. अरे तो पण आउट झाला ना डायरेक्ट खांब्याला. अरे आउट हो गया ना. हे अरे खांब्याला आउट नाही का? नाही. अरे नाही बोलतो तो पण त्याला पण खुश होतो तो. तू कसं खेळला रे? ओव्हरचेंज हो गया ना. हे नको. तिचे आले का आउट झाले का मजा असली त्याला. हे वापस टेन्शन. नको होता. काय मध्ये नाही. अरे त्याने मुद्दाम आले बरं काय झालं काय आणि त्यांनी मुद्दामून मारले. नाड. यस डेट वन समकडेनी बॅट करे. मी काय टाकलं होतं मग तो वेगळं. त्यांनी मोस्टरूम पण खाल्या. 4 केला माकार.
अभी कितना हुआ 6 4 10 4 रन चाहिए ना चल ठीक है चल एक बॉल 4 रन नहीं 4 बॉल 4 रन चाहिए एक बॉल में आएगा माना पाले ए 3 बॉल 6 पाहिजे सर तरी पण नाही बघ तरी पण नाही बोलतो तरी पण नाही पाहिजे असं वाट नाही हे होतं तर नुसतं घाटेच असतं आता एक एका सर 3 बॉल 6 पाहिजे दोन पाच ए दादा ए पाठी थांब ए 2 बॉल 5 ए चौकांना इकडे लागले वरती इकडच्या खांब्याला बाहेरच्या लागले बाहेरच्या ए इथं नाही बाहेरच्या वरती एकदम तिकडं अरे 4 रन झाले एक बॉल एक पाहिजे एक बॉल 2 ना 1 बॉल 2 एक बॉल 2 रन बाहेर नाही टाकली स्क्रीन मार्क ए पळ लेवल ए चला आपण खेळू आता फेस मार एक आहे तीन बॉल 6 3 बॉल 5 तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही विन झालेलो आहे शेवटची कुठली मॅच होती सुपर ओव्हर होती सुपर ओव्हर सुद्धा आम्ही जिंकलो विन झालेलो आहोत चला तर आम्ही निघतो आता घरी सगळेजण घरी चालले आपापल्या मजा आली पण सगळ्यांना तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान अशी सुपर ओव्हर होती आणि शेवटी फायनली आम्ही मॅच जिंकूनच दाखवली तर लवकरात लवकर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम बाय बाय